नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेकरता राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांची राज्यसभेची जी खासदारकीची जागा आहे तिथे राजीनामा दिला, त्यामुळे ती रिक्त झालेली होती। या जागेवर कोणाला संधी मिळते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही 4-5 दिवसांमध्ये खल सुरू होता। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेकरता उत्सुक होते, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली। राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातले, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातले एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातले एक नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे ते विश्वासू आहेत, निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांची निवड झालेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्यामध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं। त्या दृष्टिकोनातून पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांचा त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार।